हे कार्टून जेव्हा दमून खाऊन असं झोपी जातो ना, तेव्हा जो माझ्या मनाला सुकून मिळतो ना, तो मी चुकून सुद्धा मिस करीत नाही. तुम्हाला काय वाटलं, तो झोपलो मी पण झोपेल का? अरे बाबा, एवढं कुठं माझं नशीब. तो झोपल्यानंतर तर तिकडं फरची, धुणं, भांडे, स्वयंपाक सगळे माझी वाट पाहत राहते. तो झोपी गेल्यानंतर माझं पहिलं मिशन हेच राहतं का कसं तरी कचपक शिजून 2 घास आपल्या पोटात पाडायची बस. मग एकदा का तो उठला का मग बस सुरूच झाली. ह्या घरातून त्या घरात जाई, हे धरून वड ते धरून वड. भाऊला आता नवीन शॉक लागेल तो म्हणजे मिक्सरचं बटन फिरवायचं. हा मला माहिती आहे का तो मिक्सर अंगावर पाडून घेऊ शकतो, त्याच्यामुळे आम्ही मिक्सर खालीच ठेवलं राहतो. मला आधीच नॉलेज पाजळणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही तरी नॉलेज पाजळू नका. सोन्याची वाढते भाऊ पण तो म्हणशील आपली मम्मी काय आपल्याला कधी सोन्याचं कडं करून देणार नाही, म्हणून बिचारा माझं पोरग चिकट्टे हातात घालून फिरत. संध्याकाळी आमची ती भाजीची गाडी येते, ती भाजी घेण्यासाठी एवढी गर्दी होती ना बोक काही विचारूच नका. काय ऑफर ठेवेल राहते काकांनी काय माहिती. एवढं हिरवागार भाजीपाला पाहिल्यानंतर मला पण असं वाटलं होतं का खाली जाऊन एखादी भाजीची जोडी घेऊन येऊ, पण एवढा व्याप करून घेणार इथली आशा नाही. त्या बायासारखी ज्या बाय दिवसभर युट्यूब वरती शाही बिर्याणीच्या पनीरच्या भाजीची रेसिपी पाहत राहते, संध्याकाळी खिचडी टाकी मस्त खिचडी शिजून ठेवली मग निघालो आम्ही बाहेर भटकायला. वाटलं ना तुम्हाला खरं म्हणजे मला दुसरं काही काम नाही भटकायचे सोड, आम्ही मंदिरात चाललो होतो बायांनो. हा मला मान्य आहे का मला भटकायला आवडतं, पण माझ्या नवऱ्याला नाही ना आवडत. पण मंदिराचा रस्ता आम्हाला माहित नसल्यामुळे 1760 गल्ल्या फिरल्यानंतर फायनली आम्हाला मंदिर सापडलं. तिथे गेल्यानंतर जे समोर एवढं दादा दिले दिसल्या मग तर समोर एवढा आनंद झाला काही विचारूच नका.